शरीर हे जड आहे. जड आणखी तुम्हाला सांगतो, त्याला जड म्हणणं सुद्धा बरोबर नाही. का म्हणणं बरोबर नाही? ते असावं आणि मग त्याला जड म्हणावं. शरीर नाहीच, मग त्याला जड म्हणणं तरी कसं आहे? परंतु आहे म्हणून त्याच्याबद्दल काहीतरी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, म्हणून म्हणायचं ते जड आहे. मुळात ते नाहीच, नाही का? मग किती मोठं आश्चर्य आहे. हे शरीर नसताना सुद्धा आपल्याला भासतं, आपलं नाही इतरांचे अनग भासतं. त्याचं कारण काय आहे? तर परमेश्वरानं काय केलं, जसं तुम्हाला सांगतो की पाणशेतमधलं पाणी आहे, आणि ते पाणशेतलं पाणी काय करत होतं, आपल्या सगळ्या 4-5 म्हणजे 10 भागांना ते पुरवलं जातं. तेच भोसरीला दिलं जातं, तेच आपल्या चंदननगरला वडगाव शेला दिलं जातं, तेच खाली स्वारगेटला दिलं जातं, तेच तिकडं वडगाव दायरी म्हणा तिकडं त्या भागाला दिलं जातं. एकच पाणी असं विभागून दिलं जातं. बरोबर आहे की नाही? एकच पाणी. आता इथं आपल्या टाकीतलं पाणी आपल्या सगळ्या उपभागांना दिलं जातं. तसंच ब्रह्मदेवाने काय केलं, ब्रह्मदेव ही एक टाकी, लक्षात घ्या बरं का, चांगला भाग, महत्वाचा भाग आहे आणि खरा आहे. तर ब्रह्मदेव ही एक मोठी टाकी आहे, आणि त्या टाकीतून अशा प्रत्येक घरामध्ये अशा पाईपलाईन गेलेल्या आहेत, आणि तेच टाकीतलं पाणी, मोठ्या टाकीतलं पाणी प्रत्येक घरामध्ये त्या पाईपच्या साईडनं आलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या घराच्या टाकीमध्ये जे मोठ्या टाकीतलं पाणी ते प्रत्येक घराच्या टाकीमध्ये आलेलं आहे. तसंच समष्टीमन आणि व्यष्टीमन, ब्रह्मदेवाचं समष्टीमन आहे. समष्टीमन म्हणजे मोठी टाकी, त्या शहरासाठी असलेली मोठी टाकी, याला काय म्हणायचं, समष्टी पाणी. आणि तेच पाणी जेव्हा घरात जातं, हांड्यात जातं, घरातल्या टाकीमध्ये जातं, तेच काय म्हणायचं तुम्हाला लक्षात घ्या. आता तेच मोठ्या टाकीतलं पाणी घरातल्यामुळे आपल्या टाकीमध्ये येतं. आता आपल्या चंद्रनगरची जी मोठी टाकी आहे त्या टाकीला काय म्हणायचं, समष्टी पाणी. आणि आपल्या घरामध्ये जे टाकीमध्ये पाणी येतं त्याला काय म्हणायचं, व्यष्टी. आता व्यष्टी म्हणजे एक, आणि समष्टी म्हणजे सगळ्यांचा समूह. आता आपण प्रत्येक जण व्यष्टी रूपण आहोत. ती मंगलताई, त्या चव्हाणताई, रोहिणी, अशा प्रत्येक जण व्यष्टी रूपण आहोत. परंतु आपल्या सगळ्यांचा प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. परंतु आपल्या सगळ्यांचे विचार काय, सकाळी आपल्याला योग वशिष्ठाला जायचं, हा विचार सगळ्यांचा एक आहे ना. मग व्यष्टी अनेक आहेत, परंतु सगळ्यांचा एक विचार काय आहे, योग. सगळ्यांचा विचार एक झाला का नाही, काही योग वशिष्ठाला जायचं. मग तसं हे कशाकडे सांगितलं. मग ब्रह्मदेव, आता पहा, ब्रह्मदेवाची तुम्हाला कल्पना सांगितली की तसं आपल्या पुण्यासाठी एक टाकी, आणि ती सगळ्या उपनगरांना, पुण्याला तेच टाकीतलं पाणी अनेक उपनगरात दिलं जातं का नाही. चंदननगरला एक टाकीमध्ये दिलं जातं, भोसरीला टाकीमध्ये दिलं जातं, स्वारगेटला टाकीमध्ये दिलं जातं, किंवा तिकडच्या पश्चिम भागाला टाकीमध्ये दिलं जातं. मग मेन टाकी पुण्यातली जी एक आहे पर्वतीची, तेच म्हणायचं समष्टी टाकी. आणि उपनगरासाठीच्या जी एक टाकी आहे त्याला म्हणायची व्यष्टी टाकी. मग तसंच ब्रह्मदेवाचं जे मन आहे तेच मन काय झालं, आता इथं तरी पाईपलाईन आहेत आणि आलं, परंतु बिगर पाईपलाईनचं ब्रह्मदेवाचं मन सगळ्या प्रत्येक प्राणी मात्रात विभागलं गेलं. ब्रह्मदेवाचं मन एकच आहे, पण ब्रह्मदेवानं काय केलं, आपलं जे मन आहे ते प्रत्येक देहामध्ये टाकलं. कसं टाकलं, ती अचिंत्य शक्ती. काय नुसती एकच इच्छा निर्माण झाली. आता अजून एक सांगतो. ड्रायव्हरला डुकली लागते घाटामध्ये, किती वेळ लागतो डुकली, गाडी पलटी व्हायला किती वेळ लागतो, अर्धा तास डुकली लागते, 1 तास डुकली लागते, 1 तास डुकली लागते ना. एक नाही, एक क्षणाची डुलकी नाही, एकच क्षणाची डुलकी, पण ती आहे तर नाही करते. तसंच त्या परब्रह्माला एक क्षणाचा विसर पडला, एकोहम बहुशाम, त्यात सगळे जगत उत्पत्ती एकच. बर तू शक्तिवान असल्यामुळं काय झालेलं आहे, परत आघात शक्तिवान असल्यामुळे त्याला काय लागते, मग तो सत्य संकल्प आहे. ब्रह्मदेव कसा आहे, तो सत्य संकल्प आहे, आणि सत्य संकल्प असल्यामुळे काय होतं, त्याच्या कल्पनेप्रमाणे जसे त्याने सूर्याची कल्पना केली, सूर्य तयार झाला. सत्य संकल्प आहे, पहिलं काहीच नव्हतं, आणि मग तो एकोहम बहुशाम रूपानं ब्रह्मदेव तयार झाला. किंवा त्यालाच आदिनारायण म्हणतात, त्यालाच मूळमाया म्हणतात, काही तसं काही फरक नाही.
मग तो निर्माण झाला. आणि मग त्यानं काय केलं, तर मग सूर्याची कल्पना केली, सूर्य निर्माण झाला. चंद्राची कल्पना केली, चंद्र निर्माण झाला. समुद्राची नुसती कल्पना केली, ठीक समुद्र निर्माण झाला. त्यानं पृथ्वीची कल्पना केली, पृथ्वी निर्माण झाली. मग त्यानं काय केलं, तर प्राणी मात्रांची कल्पना केली, तर प्राणी मात्र निर्माण झाली. त्यांनी कल्पना केली यांच्यात काय आहे, यांच्यामध्ये जो दोन विचार त्यात बळकट विचार सफल हो अशी कल्पना केली. लगेच कसं म्हणजे सगळं, आणि तेच आपल्यामध्ये अवतरले. ब्रह्मदेवाचा जो दृढ संकल्प तोच आपल्यामध्ये काय झाला, अवतरला. म्हणून आपणही संकल्पाप्रमाणे काय करतो, आपणही संकल्पाप्रमाणे काय सांगितलं, देवाच्या वर्णनाला मर्यादा आहेत, परंतु संतांच्या वर्णनाला मर्यादा नाही. तुम्हाला सांगतो, ब्रह्माला फार मर्यादा आहे, ब्रह्माच्या वर्णनाला फार मर्यादा आहे. त्याच्यापेक्षा जो अवताराला परमात्मा आला त्याचं वर्णन अधिक करता येतं. ब्रह्माच्या वर्णनाला जेवढ्या मर्यादा आहेत तेवढ्या मर्यादा कशाला नाहीत. तर अवतारी जे परमात्मे रामकृष्ण यांचं वर्णन जास्त, आपल्या ब्रह्माचं वर्णन जास्त करता येईल का रामकृष्णाचं वर्णन जास्त करता येईल त्यांच्या वर्णनापेक्षा. मग त्यांच्या वर्णनापेक्षा संतांचं वर्णन त्याला तर आणखी मर्यादा नाहीत. त्यांच्या वर्णनापेक्षा काय केलं कृष्णाने, आपल्या शत्रूंना मारलं, इथंच कट झाला पत्ता. रामाने काय केलं, शत्रूला मारलं, पत्ता कट झाला. संतांनी कोणाला मारलं, एवढा मोठा बायको पळून नेली म्हणून मारायचं नाही, बायको पळून नेली म्हणून मारायचं, हे तर तुम्ही आम्ही करतो. परंतु जो त्याला स्वतःला मारायला आला होता, नारदाला मारायला कोण आला होता, वाले आला होता ना, त्याला किती मोठा अधिकार प्राप्त करून दिलं, किती मोठा अधिकार प्राप्त करून दिलं का त्या प्रभू रामचंद्राचं चरित्र त्याने सांगितलं. आणि त्या प्रभू रामचंद्र त्याच्या शब्दाप्रमाणे वागावं लागलं. इतकं मोठं केलं, किती मोठं केलं. त्या प्रभूला सुद्धा प्रभू रामचंद्राला त्या वाल्मिकीच्या आज्ञेचं पालन करावं लागलं. इतकं मोठं पद दिलं. म्हणून करील ते काय खरंच तुम्हाला सांगतो. आणि नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होतो. नामस्मरणाने काय होतं, अंतःकरण शुद्ध होतं. आपण निर्विकल्प सविकल्प ध्यानाचा आधार घ्या. माणसाने खरंच पशुसारखं जगू नये. मला तर लय वाईट वाटतं. पशुसारखं खरं, सकाळी सुद्धा मी म्हटलं, पशुसारखं खरंच जगू नये. तुम्हाला पशुसारखी बुद्धी नाही दिली, पशुसारखा देह नाही दिला, पशुसारखं अन्न नाही दिलं तुम्हाला, पशुसारखं जीवन तुमचं जगणं नाही, तुम्हाला बंगला दिलेला नाही, तुम्हाला पशुसारखं उघड्यावर राहायचं नाही, पशुला कपडे नाही, तुम्हाला पशुला कपडे नाही, तुम्हाला उत्तम वस्त्र आहे, पशुला बंगला नाही, तुम्हाला बंगला आहे, पशुचं अन्न वेगळं, आपलं अन्न वेगळं, पशुला वस्त्र नाही तर आपल्याला वस्त्र आहेत, पशुला अलंकार नाही तर आपल्याला अलंकार आहेत, पशुला वाचा नाही आपल्याला वाचा आहे, पशुला बुद्धी नाही आपल्याला बुद्धी आहे, पशुला ग्रंथाचं करता येत नाही आपल्याला ग्रंथांचं आहे, त्यांना उच्च कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, आपल्यासाठी ती आहे. किती आपल्यासाठी आहे. मग आपण पशुपेक्षा खालचं वागावं का? काय वागावं? मन बुद्धी वाचा, ही किती वाचा सक्षम आहे. आपली वाचा किती, आपली बुद्धी सक्षम आहे. परंतु आपण पशुपेक्षा आदम का वागावं एवढं असताना, आणि अधोगतीला का जावं, आणि दरिद्री जीवन का जगावं, हीन दीन लाचार कुत्र्यासारखं जीवन का जगावं. पुन्हा एकदा सांगतो, आपण राजकुमार आहोत, हत्तीवर बसावं, राज ऐश्वर्य भोगावं नाही का, का त्या वैद्याच्या पालात जाऊन राहावं, वैद्याच्या पालात जावं राजकुमारांनी, आणि गाढवाच्या मागे फिरावं, सत्ता गाजवावी नाही का, सत्ता गाजवावी का त्या वैद्यांच्या गळ्यात हात घालून हिंडायचं. काय आपलं ऐश्वर्य काय, आपलं ऐश्वर्य काय, ते ऐश्वर्य आठवा, आपलं ऐश्वर्य आठवा आणि ते ऐश्वर्याला प्राप्त हो. याच्याकरता काय करा, तर ह्या विषयांचा विसर पडा. हे जग हे कसं आता तुम्हाला सांगितलं, हे असं आहे. मनुष्य वेगळा आहे फार त्याच्यापेक्षा. ह्या जगामध्ये म्हणून पाहुणे मनुष्य द्याशी सुख झाली भगवंताशी नाही का, का याला आता सगळं शक्ती मी दिलेली आहे. जे जगात स्वर्गातल्या देवाला दिलं नाही ते याला दिलेलं आहे. देवाला फार पाहुणी मनुष्य द्याशी सुख झाली भगवंताशी.
नाही का, देवाला आनंद झाला नाही का. जे मी कोणालाच दिलं नाही हे मी मनुष्याला दिलेलं आहे नाही का. आणि म्हणून माणसानं काय करावं तर अशा त्या उच्च स्थितीला प्राप्त व्हावं. त्याला ज्ञानेश्वरीचं अध्ययन करता येतं, त्याला ध्यान धारणा करता येते, त्याला निर्विकल्प समाधीच्याही पलीकडे त्याला जाता येते, त्याला आत्मस्थिती त्याला प्राप्त करता येते, त्याला चंद्र सूर्यावर सत्ता यम धर्मावर त्याला सत्ता निर्माण करता येते. आणि परम अशा आत्मसुखाचा सुकाळ वर्षाव त्याला करता येतो. संतांनी काय केलं, किती संतांच, म्हणून हे कशावरून सांगितलं, संतांचं चरित्र किती आगाध आहे, आगाध संतांचे चरित्र आहे. आणि म्हणून नामस्मरणानं ध्यान धारणा करायची, विषयांचा तेवढा विसर पडावा. विषयावर आपल्या घसरण कुठं आहे, विषयाचा इंद्रियांचा संबंध आला का तिथंच आपली घसरण झाली, तो ऍक्सिडेंट समजायचा. त्याला उभी पतंगा ती आलिंगन, ते तर त्याचे अचूक मरण, ते बी विषयाचे आत्मघाता. मग आता विषय काय तुम्हाला माहिती आहे, आत्मचिंतन सोडून बाकीचे सगळे विषय आहेत. बर, आता वशिष्ठाने रामाला सांगितलं, रामा अरे तू झोपेत असताना, मी काल सांगितलं, झोपेत असताना तुझा अहंकार लुप्त होतो तरी तू जगू शकतोस ना. सुषुप्ती तुझा अहंकार असतो का, अहंकार नसतो तरी तू जिवंत असतोस ना. मग एवढ्यावरून तुझा अहंकार व्यर्थ नाही का. झोपेमध्ये सुषुप्तीत तुझा अहंकार लुप्त असताना सुद्धा तू जिवंत राहू शकतोस, नव्हे अत्यंत सुखामध्ये राहू शकतोस. मग तुझा अहंकार व्यर्थच नाही ठरत का. मग कशाला ते अहंकार, बरं तू अहंकार जेव्हा बाळगतो तेव्हा तुला सुख मिळतं आणि उच्च गती मिळते का, अहंकार धारण करतो तेव्हा तुला दुःख मिळतं आणि अधोगती मिळते. काय मिळतं, अहंकार धारण केलं, अहंकार झाल्यावर काय होतं, दुःख आणि अधोगती. मग अहंकार धारण केला का दुःख मिळतं आणि अधोगती मिळते. त्याच अहंकाराचा त्याग केला का सुख मिळतं आणि उच्च गती मिळते. आणि अहंकाराचा त्याग करायचं म्हणजे काय, विषया त्याला आहे, विषयापासून चित्ता, विष आणि चित्त. एखादी स्त्री असेल आणि ती जर व्यभिचार करीत असेल तर तिला काय करायचं आहे, तर तिचा संबंध तोडायचा, त्या जाराचा आणि तिचा संबंध तोडायचा. हा उपाय आहे का नाही. दारू पिणं शरीर काय होतं, भ्रष्ट होतं. जुगारीनं संसार भ्रष्ट होतो नाही का. मग त्याही पेक्षा अविचारानं आपलं जीवन उद्ध्वस्त, दारूनं जसा जीवन काय शरीर उद्ध्वस्त होतो, जुगारीनं संसार उद्ध्वस्त होतो, त्याही पेक्षा अविचारानं आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त. म्हणून अविचारासारखं वाईट जगामध्ये काहीच नाही, अविचारासारखं वाईट काहीच नाही. आणि विचार चांगला विचार कोणता, तर आत्मविचार हा सर्वोत्तम विचार आहे. कोणताच विचार आत्मविचाराची उंची गाठू शकत नाही. आणि म्हणूनच आपण विषय रहित होणं यामध्ये शक्ती प्राप्त होते. तुम्हाला सांगतो, विषय रहित होण्यामध्ये संत काय होते, यम धर्मावर सत्ता होती. किती मोठी शक्ती संतांची, किती मोठी सत्ता. इथलं सोडून द्या, इथलं सोडून द्या. काय होता, संत होते आणि तो सगळे लोक त्याचे काय करायचे, आज्ञेचं पालन करायचे, जय जयकार करायचे. तो यवन होता, तर तो यवन म्हटलं हा कोण लागून गेला. तो यवन तिथं आला, त्याच्या काही यवनाकडे तो मोठा अधिकारी होता, मोठा अधिकारी होता. त्याच्याकडे कोणी, हे फक्त हे अपूर्व, त्या सगळे त्याचा जय जयकार करायचे, सगळे त्याच्यात पाठीमागे. याला राग आला, अपमान आला. हा म्हटलं हा कोण लागून गेला, कफल्लक म्हटलं, काय त्याचा पोशाख, काय त्याचं हे. आणि म्हटलं मी एवढा मोठा अधिकारी, मला कोणी विचारित नाही, माझा सन्मान नाही. त्याला विचारतात. मग त्याला सांगितलं तर त्याचं ते जहागिरी जप्त केली आणि त्याला सांगितलं की आमच्या घरी लग्न आहे, आमच्या घरी लग्न आहे, तर देवकासाठी आम्हाला वाघ पाहिजे, ज्या जंगलात तू वाघ घेऊन ये. आणि नाही जर वाघ घेऊन आला तर तुला बंदिस्त करून टाकते. त्याला सांगितलं वाघ घेऊन ये, वाघ आमच्या घरात लग्न आहे, लग्नासाठी वाघ घेऊन ये. हा जंगलामध्ये गेला नाही का. आता परमेश्वराच काळजी, परमेश्वर प्रत्यक्ष वाघ झाला तिथे नाही का. आणि यानं त्या वाघाला पाहिलं, तो वाघ याच्याकडे आला, शांतपणे आला, त्याच्या पायावर डोकं ठेवलं, पाहिलं का. आणि तर मालकाला वाघ पाहिजे म्हणून तू चल माझ्या बरोबर. आणि हा लगेच त्याच्या मागं वाघ निघाला. आणि आता तो आला बरं का. आणि गावात आल्याबरोबर त्याने वाघानं 11 विक्राळ रूप दाखवलं, डरकाळ्या मारायला सुरुवात केली.
आणि मग तेव्हा त्याने लोकांनी सांगितलं, अहो तुम्ही वाघ, तेव्हा यजमानाचं होता ना, त्याला जाऊन सांगितलं वाघ आलेला आहे, तुम्हाला बोलवलं तू लिहायला. तो बाहेर पाहत होतो, वाघाची भीक डरकाळी त्याच्या कानवाली, तिथंच तो गर्भ थर 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 कापायला लागला. त्याने सांगितलं, अहो मग तुम्हाला वाघ पाहिजे, जा ना घेऊन. म्हटलं तुम्हाला वाघ पाहिजे, त्या वाघाला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवर हात फिरवला, म्हणजे वाघाला जा ना घेऊन, तुम्हाला तुमच्या लग्न आहे ना, घेऊन जा म्हणे वाघाला. थरकाप झाला. करील ते काय. हे फक्त शुद्ध अंतःकरणाचा परिणाम. कशाचा परिणाम? फक्त शुद्ध अंतःकरणाचा परिणाम. अविचार टाकला. मोठ्यात मोठा विचार म्हणजे तत्व विचार फार मोठा. आणि शुद्ध अंतःकरण, नामस्मरण अंतःकरण शुद्ध होतं, ध्यान धारण अंतःकरण शुद्ध होतं, नाही का. आणि सविकल्प समाधी प्राप्त करायची आपण. का बरं? ह्या सवय होती आपल्याला, विषय रहित राहण्याची सवय होती. झोपेमध्ये तर आपण विषय रहित असतो, पण जागेपणी विषय रहित राहणं हे महत्वाचं असतं ना, हे सोपं नाही. म्हणून या बुद्धी, मन बुद्धी इंद्रियांना सवय लावायची आहे. काय सवय लावायची आहे? अहंकार रहित राहण्याची, विषय रहित राहण्याची, आणि त्या परम तत्वाला सन्मुख राहण्याची सवय लावायची. आधी 1 मिनिटं, मग 5 मिनिटं, मग 10 मिनिटं, मग 1 तास, मग 2 तास, मग 4 तास, आणि मग तसं जागृतीतही सहज स्थितीमध्ये सवय लावायची आहे. विषय रहित राहण्याची सवय लावायची, आत्म्याला सन्मुख राहण्याची सवय आपण लावायची आहे. आणि म्हणून आपण पहिला गोष्ट त्याला आपण पहिली गोष्ट कोणती आहे? विषयाचा संबंध तोडणं. दुसरी गोष्ट कोणती आहे? नको त्या विचाराचा संग तोडणं. पुढची गोष्ट कोणती आहे? तर ध्यान धारणा करणे. त्याच्या पुढची गोष्ट कोणती आहे? सविकल्प. निर्विकल्प समाधी म्हणत नाही, आपल्याला अवघड आहे, परंतु सविकल्प समाधी मध्ये होईना, परंतु प्रवेश करणं, त्यासाठी अट्टहास करणं. तुम्हाला सांगतो, अट्टहास करायचा, दृढ प्रयत्न करायचे आहे, आणि विलक्षण शांती मिळते. सगळं शरीर काय होतं? आला शीतळ शांतीचा वारा. कशाने सुख होणार नाही, फार मोठ्या राजसत्तेने सुख मिळणार नाही, पृथ्वीच्या राज्याच्या प्राप्तीने सुख मिळणार नाही. अशी शांती ह्या सविकल्प समाधीने प्राप्त होते. असं सुख प्राप्त होतं, आणि ते सुख त्या मनाला दाखवायचे. आणि मग ते सुख मनाला एकदा दाखवलं की या मनाचे एक नीती, देखल्या गोडीच्या ठाया सुखी, म्हणून अनुभव सुखाची कौतुके घाली झाली. ह्या मनाला एकदा सुखाची गोडी लागली ना, आधी त्याला बळजबरी करायची आहे. आधी त्याला काय करायचं आहे? त्याला बळजबरी करायची आहे. आणि बळजबरी करून त्याला काय करायचं आहे? तर त्याला स्थिर करायचं आहे. तुम्हाला सांगतो, जनावर असतं ना, बैल असतो, शेतकरी काय करतो? त्याला त्या खुंट्याला बांधतो. खुंट्याला बांधलं की त्याची काय होते? आपोआप तो स्थिर होतो. तसं मनाला आपण काय करायचंय? ह्या नामस्मरणाच्या खुंट्याला बांधायचा. त्याला विषयाकडे जाऊनच द्यायचं नाही. तो पशुपेक्षाही हीन असतो. जो आपल्या मनाला आवरत नाही तो पशुपेक्षा हीन असतो, आणि त्याचा गती त्याला पशुपेक्षा सुद्धा भयंकर हीन गती त्याला मिळते. जो मनावर कंट्रोल करत नाही, जो मनाला घडवत नाही. काल सांगितलं, दगड घडवला की मूर्ती होते, आणि जगातले मोठमोठे देव सुद्धा तिथे त्याच्या दर्शनाला येतात का नाही? प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला स्वर्गात ते देव सुद्धा येतात. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी द्यायला प्रत्यक्ष भगवंत आले होते. अहो, किती विचारामध्ये बदल होणं ही फार मोठी क्रांती आहे. जगातल्या क्रांत्या सोडून द्या, फ्रेंच राज्य क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, अनेक मोठमोठ्या क्रांत्या झाल्या. त्याच्या मोठी क्रांती, जागतिक क्रांती म्हणजे कोणती? आपल्या विचारात बदल होणं, ही फार मोठी क्रांती आहे. मग राक्षसाचा पशु नाही का, पशुचा मनुष्य, आणि मनुष्याचं देवत्व, अशी वाटचाल आपल्याला करायची आहे. आणि ही गोष्ट फक्त एका विचारात बदल केल्याने होते. तुम्हाला एक सांगतो, मनामध्ये इच्छा निर्माण होणं अजिबात चांगलं नाही. एक तुम्हाला सांगतो, एक आत्म्याचाच विचार करायचा आहे. आत्म्याचा विचार सोडून दुसरा विचार, आता कर्म करून नैष्कर्म स्थितीवर राहायचं. तुम्हाला एक सांगतो, काय आहे? काय मागितलं? भोजना मागती तूप पावशेर. देवाला फक्त चित्त द्यायचं. त्याच एक आपण निर्णय करून ठेवायचा, या चित्तावर अधिकार फक्त माझ्या परमात्म्याचा आहे. या देवावर तुम्ही मंगळसूत्र घातलं, हे मंगळसूत्र काय सांगतं? या देवावर अधिकार फक्त पतीचा आहे. हे मंगळसूत्र सांगतं का नाही? मंगळसूत्र. मग तुळशीची माळ नवरीचे कंठी, नवरा वैकुंठी वाट पाहे. बस आपण हे मंगळसूत्र धारण केलं, आता या देवावर अधिकार फक्त माझ्या परमात्म्याचा आहे. ह्या वाचेवर अधिकार परमात्म्याचा आहे, या मनावर अधिकार परमात्म्याचा आहे, या चित्तावर अधिकार परमात्म्याचा आहे, नाही का? म्हणून ते चित्त परमात्म्याला
अर्पण करायचं. ते चित्त कुणाला अर्पण करायचे? त्या परमात्म्याला चित्त अर्पण करायचे. म्हणून माझे चित्त तुझे पाही, राहे ऐशे करी काही, धरून या बाही, भवा तारी घातारा, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तुझी विठोबा, करी या तिमिराचा नाश, उदय होऊन प्रकाश. पुढं काय? सोडी आशा पाश तरी वास हृदयी. किती सुंदर. अहो ब्रह्मरस म्हणतात तो काय वेगळा आहे का? ब्रह्मरस म्हणतात तो वेगळा नाही का? आणि म्हणून काय करायचं आहे? भोजना एकच चित्तच फक्त द्या. मन बुद्धी चित्त अहंकार जे 3 भाग आहेत अंतःकरणाची, त्या फक्त भगवंताला चित्त द्या. आणि ध्याने तुम्ही प्रपंच करा, ध्याने तुम्ही संसार करा, नाही का? संसार आता मी नाही सांगत, ते तुम्हाला विवेक आहे, विवेकाचा तुम्ही व्यवहार करू शकता. मग चित्त देवाला द्यायचं आहे, चित्त परमात्म्यासाठी राखून ठेवायचं आहे. चित्त काय कर, जेवायला बसला काय करतो? एक घास काढतो आणि तो ताटाच्या बाहेर ठेवतो. तो पहिला परमेश्वरासाठी, मी जे भोजन करतोय त्यातलं पहिलं भगवंतासाठी, पहिलं समर्पण भगवंतासाठी, आणि मग उरलेलं सेवन आपण करायचं नाही का? तसं ते चित्त भगवंताला द्यायचं आहे. आणि मग तुम्ही ध्यान काही व्यवहार करा, नाही का? आणि म्हणून फळाची हवा सुंदर विषय आहे. चित्त भगवंताला द्यायचं आणि चित्त भगवंताला देऊन आम्ही या ध्यानी संसार करा, नाही का? संसार करा. संसार करणं, संसार म्हणजे तरी काय आहे? इच्छा विषय रहित संसार, असा संसार केला. मग तो संसार माऊलीने असा संसार केला, विषय रहित, इच्छा रहित, वासना रहित संसार माऊलींचा होता. संतांचाही संसार असा होता. असा हा संतांचा संसार. दारी तुळशी, तुळशीला लावू कुंकू, नाही का? तुळशीला लावू कुंकू, कुंकू लावून गेली सकू, नाही का? तुमच्या आपल्या वाटेला काय? तुळशीला लावू बुका, बुका लावून गेला तुका, नाही का? आणि म्हणून असा हा संतांचा संसार, दारी तुळशी, नाही का? आणि म्हणून तर खरंच हे देह तुम्हाला सांगतो, जो भगवंत त्याचा देह म्हणजे इतका हा असतो, कुऱ्हाडीनं सुद्धा तो देह तुटत नाही. हजारो वर्ष राहिला तरी तो देह विकार होत नाही. आता मला तरी काय माहित नाही, आता वशिष्ठांनी सांगितलं तेव्हाची भाषा. का बरं? त्याचा देह हा आपल्यासारखा, दिसायला आपल्यासारखा असतो, परंतु तो सच्चिदानंद स्वरूप असतो, नाही का? त्याचे ते 60 शब्द सुखे म्हणे येतील तरी सदेह सच्चिदानंद का नव्हती? ते का होणार नाही? होतातच सदेह. ते सच्चिदानंद रूप होतील यात नवल काय? त्यांचा देह सुद्धा काय होतो? सच्चिदानंद. आणखी काय पाहिजे? हा चांगला विचार हाच देवी. काय सांगतो मी तुम्हाला? चांगला विचार हाच देव आहे. आणि म्हणून जया तयाचे घसली दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानाचा दिवा विझला. घरामध्ये अंधार, दिवा लावला की प्रकाश होतो. दिवा लावला की काय होतो? अंधार जातो आणि प्रकाश होतो. तसं आपल्या देहामध्ये ज्ञानाचा दिवा लागला का देह सगळी इंद्रिय आनंदी होतात, मनही आनंदी होतं, बुद्धीला सुद्धा तेज येतं, मन चित्त सुद्धा, अहंकार सुद्धा भगवत स्वरूप होतो. सगळी देह काय करतात? सगळं नसा नसा रक्त सगळं तेजोमय होऊन जातं, आनंदमय होऊन जातं. घरातला दिवा लागला का सगळ्या वस्तू प्रकाशमान होतात. होतात का नाही? अंधकार पूर्ण नाश होतो, सगळ्या वस्तू प्रकाशमान होतात. तसं त्या ज्ञानाचा दिवा इथं लागला का सगळ्या वस्तू ज्ञानमय होतात, आनंदमय होतात, नाही का? आणि मग तो काय होतो? सगळा देह भजन करतो, सगळा देह भजन करतो, नाही का? भजन कसा करतो? सगळा देह मग उगाच विठ्ठल. ह्या तुकाराम पाऊल टाकलं ना, तुकाराम महाराज बंडरा डोंगरावर गेली होती, अनगडशाह फकीराला. अनगडशाह फकीराला दे कटोरा मेरा भर दे कटोरा, भर दे कटोरा मेरा भर दे कटोरा. तो अनगडशाह होता आणि त्याला एक असा तो कटोरा होता का म्हणे, जेव्हा सिद्ध महात्म्यांचं दान पीठ, ते पीठ मागायचं ना त्या कटोऱ्यामध्ये, पीठ याच्यामध्ये पडेल तेव्हा तुझा कटोरा भरेल, असं त्या वरदान त्याला दिलं होतं. ज्याने त्याला कटोरा दिला होता ना, त्याला काय म्हणलं होतं? जेव्हा सिद्ध महात्म्याच्या हातानं पीठ या तुझ्या कटोऱ्यात पडेल तेव्हा तो कटोरा गच्च भरेल. मग तेव्हापासून त्याला छंद लागला, गावागावात फिरायचा, म्हणायचा भर दे कटोरा मेरा भर दे कटोरा. नाही सुंदर, मला ते म्हणता येत नाही. तर तो कटोरा काय कुणीच भरीत नसतो आणि त्याला तो छंद लागला. हा कटोरा कधी नसतं त्या नाथांची कावडीनं ते
रांजण भरतो ना, तसा एक कावळ पडली नाथाची देवाची कावळ पडली का तो रांजण भरला. तसं सिद्धाची याच्यात थोडस एक कण जरी पीठ जरी पडलं तरी कोटरा भरला. आणि याला तो छंद लागला, गावोगाव फिरायचा, गावोगाव फिरायचा. आणि म्हणून तो देवमध्ये आला. आणि देवमध्ये आला त्याचं ते चालूच होतं. तुकाराम महाराज ती नव्हती, तुकाराम महाराज तिथं नव्हते, ते होते भांडारा डोंगरावर. आणि आवली होती घरामध्ये. आणि हे त्यांनी लावलं मला भरती कोटरा मेरा. आणि त्यांची जी पोरगी होती ना, काय नव्हती त्याला, भागीरथी, तिनं बारकी होती, चिमुकला हातच तिचे केवढे होते. आणि तिनं पीठ आणलं आणि त्या कोटरा टाकलं. कोटरा घोच उसळून खाली बदाबद पीठ टाळायला लागलं. त्याने तिथंच तिथंच लोटांगण घातलं. त्या भाकरी त्यालाच लोटा, हे चिमुरड्या पुरीला लोटांगण घातलं. पाय धरले घराची, तिथं घरापुढे लोळला. धन्य झालं माझं, आज माझं आयुष्य सफळ झालं, माझं जीवन धन्य झालं. आजपर्यंत जे मी कष्ट घेतले आयुष्य व्यर्थ गेलं, आज माझं आयुष्य धन्य झालं म्हणे. मग विचारलं, मग तुकाराम महाराजची कन्या सांगितली, ते तुकाराम महाराजांचं पुण्य आहे सांगितलं. आणि मग तर काय झालं म्हणजे तुकाराम महाराज कुठे, त्यांचं मला त्यांना भेटायचे, त्यांचं दर्शनाची इच्छा झाली. मग तिने सांगितलं तुम्ही अशा असेच जा. म्हणजे रस्ता फुटल्यावर म्हणे, रस्ता जेव्हा फुटेल ना मग तेव्हा काय करायचं, तर ज्या फुटलेल्या बाजूला कान लावायचे. मग जिथं विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू येईल तर त्या बाजूला गेले तुकाराम. समजा हा रस्ता आहे, हा रस्ता आहे, हा रस्ता आहे, ह्या रस्त्याला कान लावले की ज्या रस्त्याने विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू येईल, अवती भूमी सब विठ्ठल विठ्ठल भूषण. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामध्ये या दगडा फुटतील जिभा, दगडाला सुद्धा जिभा, या दगडा फुटतील जिभा कथा, या कथा सकन काळी. संतांच्या कथा सांगायला दगडाला सुद्धा जिभा फुटतील, फक्त ऐकणारा फक्त पाहिजे, नाही का? साधी गोष्ट नाही. मी जे एवढं